जशास तसे. मॅन्शनवर परत आल्यानंतर रागिणी आणि आनंद पळत तिच्याकडे बाहेर आले आणि त्यांनी शनायाला शुभेच्छा दिल्या, जेव्हा त्यांनी एक्सायटेडली तिच्या हाताला धरून ठेवलं होतं. शनाया फक्त हसली. ती त्यांच्या एक्सपेक्टेशन्सला डिसअपॉइंट करणार नव्हती. विशेषतः ज्याने विचारपूर्वक तिला खूप मदत केली होती त्या माणसाला तर नाहीच. आनंदच्या लक्षात आलं की शनायाची नजर डॉक्युमेंट्स फ्लिप करणाऱ्या सोफ्यावर बसलेल्या एका माणसावर फोकस्ड आहे. जेव्हा त्याने शनायाला त्याच्याकडे ढकललं तेव्हा ती मनापासून हसली. आम्ही यापुढे लाईट बल्ब होणार नाही. हरी ओव्हर आणि त्याला कंपनी दे. असं बोलल्यानंतर आनंद आणि रागिणी त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये परतले. पण काही वेळानंतरच आनंद तिचा फोन हेल्पलेसली शनायाच्या दिशेने घेऊन पळत आला. वेदांत कॉल करतोय, तुला उचलण्याची इच्छा आहे का? आनंदच्या हातातून फोन घेताना तिने होकार देण्यापूर्वी शनायाने आदित्यकडे क्विक ग्लान्स दिला. शनाया, मॅगझिनने तुझा वापर न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तू प्रथम घरी परत जा. US राहण्यात आता काही अर्थ नाहीये. माझ्या बहिणीला रुथलेस असल्याचा दोष देऊ नकोस. तिने टॅलेंटच्या फायद्यासाठी हे केलंय. मॅगझिन तुझ्यावर खुश नव्हतं म्हणून कुणालाही दोष देण्याचा तुला हक्क नाहीये. वेदांत म्हणाला, जसं की त्याने आणि त्याच्या बहिणीने जे काही केलं त्याप्रमाणे ते योग्य होते. मला यूज केल्यानंतर तू मला बाजूला केलंस. आता मी आनंदाने हे सर्व स्वीकारलं पाहिजे असं म्हणतोयस का? शनायाचा आवाज शांत होता, परंतु थोड्या वेळाने तिला चीड येऊ लागली. तू गिव्हअप का करत नाहीस? तू प्रज्ञाच्या विरोधात का जायला पाहिजे? तू आम्हाला का सोडून देऊ शकत नाही? वेदांतने अधीरतेने विचारलं. त्याला शनाया एक हेवी आणि अनोईंग बॅगेज वाटू लागली, ज्यापासून तो मुक्त होण्यास आतुर झाला होता. परंतु ती फक्त त्याला फॉलो करत राहिली. मला तिरस्कार करणाऱ्यांना सोडून देण्याचं काही कारण नाही. शनायाचा आवाज ठाम होता. ही इंडस्ट्री कशी आहे हे मला माहिती आहे. आज प्रज्ञाचा बॅकअप आहे म्हणून ती माझ्यावर पाऊल ठेवण्यास सक्षम आहे आणि स्वतःचा फायदा घेण्यासाठी मला वापरतेय. परंतु याचा अर्थ असा नाही की ती अजूनही उद्या लकी असेल. तुझ्याकडे आधीपासूनच कोणतीही संधी नाही. जाऊ दे ना मग. मी प्रज्ञावर प्रेम करतो ही तिची चूक नाहीये. माझी बहीण बरोबर होती. तुझ्यात खरंच काही टॉलरन्सच नाहीये. शनायाने अचानक तिच्या डाव्या हाताची मूठ घट्ट आवळली. तिच्या भावनांमध्ये होणारा बदल पाहून आदित्यने त्याचा कम्फर्टिंग हात तिच्यावर ठेवला आणि तिला आपल्या उबदार मिठीत खेचलं. वेदांत खरंच हार्टलेस माणूस होता. अन्यथा तो शनायाबरोबर अशा प्रकारे वागू शकणार नाही. त्याने तिचं प्रेम घेतलं आणि तिचे करिअर नष्ट केले. आता त्याला तिने त्याच्या नवीन नात्याला पाठिंबा द्यावा असं वाटत होतं. तो तिच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली काढून टाकत होता. तुझ्या स्वार्थामुळे प्रज्ञा अजून नरकात ढकलली जाईल. असं बोलल्यानंतर शनायाने फोन हँग केला आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. आदित्यने त्याचे डॉक्युमेंट्स बाजूला ठेवले आणि तिचा हात धरून तिला अजून जवळ करत तिच्या बॅगला स्ट्रोक तो करत होता. मी ठीक आहे. कधीतरी अनॉइड होणं ओके आहे. ते मला स्ट्रॉंग हार्ट बनवण्यास ट्रेन करतं. तू तुझ्या मेंटॉरला भेटलीस का? आदित्यने विषय बदलत पुढे विचारणा केली नाही. ओ येस, इट वेंट स्मूथली. शनाया नॅचरली आदित्यच्या शेजारी बसली आणि तिने त्याच्या आर्म्सकडे लीन केलं. मी काही प्रसिद्ध फोटोग्राफर्सनाही भेटले. आदित्य, मी खूप आनंदी होते. फक्त तूच मिसिंग होतास. आय कुडंट हेल्प थिंकिंग, जर असा इव्हेंट मी तुझ्याबरोबर तुझा हात धरून अटेंड केला तर ते किती परफेक्ट असेल ना. आपल्याला फ्युचरमध्ये अजून असे बरेच चान्सेस असतील. आदित्यने सजेस्टिव्हली उत्तर दिलं. तू टायर्ड आहेस का? मी तुला मसाज देऊ का? तिने त्याच्या शेजारी गुडघे टेकत बसून विचारलं. पण तिने काहीही करण्यापूर्वी आदित्य तिच्याकडे वळला. तिचा हात धरला आणि तिला आडवं करून त्याच्या हातात उचललं. मला तू वेगळ्या पार्टची मसाज करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. हवी, मी तुला जास्त वेळ थांबवणार नाही.
चंद्रप्रकाशाच्या खाली शनायाने आदित्यला मिठी मारली आणि हा क्षण जसा जास्त पॅशनेट झाला तसं ती बोलली, कारण मला जाणवलं की जेव्हा मी तुझ्याबद्दल तू दुसऱ्याला किस घेताना विचार करते तेव्हा मी अत्यंत अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सिक्रेटच्या हेडक्वार्टर्समध्ये मीना यांनी पुन्हा एकदा प्रज्ञा आणि इतरांना मीटिंगसाठी उपस्थित राहण्यास इन्फॉर्म केलं. काल कॉन्ट्रॅक्ट लिहून काढल्यानंतर आज त्यांना ऑफिशियली साईन करावी लागणार होती. प्रज्ञाला लवकरात लवकर मॅगझिनच्या शूटमध्ये भाग घ्यायचा होता, कारण तिच्या पोटातलं मूल आधीच 1 महिन्यांहून अधिक एजचं झालं होतं. जर गोष्टी उशिरा होत राहिल्या तर लोकांना लवकरच सगळं समजेल. अर्धा महिन्यांच्या कालावधीत टॉप 10 मॉडेल्स अवॉर्ड होणार होतं. तिला सिक्रेटच्या शूटच्या रिझल्टचा वापर अवॉर्डसाठी वापरण्याची इच्छा होती. अशा प्रकारे ती A ग्रेड मॉडेल होण्यासाठी रँकमध्ये पुढे जाण्यास सक्षम असेल. सिक्रेट म्हणजे वीकली पब्लिकेशन असल्याने मॅगझिनमध्ये तिचा अपीअरन्स अवॉर्ड शो पूर्वी असेल. तर ती ओरिएंटल ट्रेंडवर प्रभाव पेलण्यास सक्षम असेल की नाही हे टॉप 10 मॉडेल पुरस्कार पात्रतेसाठी तिच्या असेसमेंटकडे जाईल. 5 मिनिटांनंतर मीना मीटिंग रूममध्ये शिरली. ती प्रज्ञा आणि प्रियाकडे एक थट्टा करणाऱ्या मॉकिंग एक्सप्रेशनने तिने बघितलं, पण त्यांच्या ते लक्षात आलं नाही. मीना, वी आर रेडी टू गो. तू तयार होताच आम्ही शूट सुरू करू शकतो. काळजी करू नकोस, प्रज्ञा एक अत्यंत प्रोफेशनल मॉडेल आहे. ती नक्कीच सिक्रेटने दिलेले कार्य पूर्ण करेल आणि ओरिएंटल ट्रेंडला इग्नाईट करेल. तसंच आम्ही शनायाला घरी पाठवण्याचं नियोजन आधीच केलेलं आहे. ती आपल्याला आणखी त्रास देणार नाहीये. असं असलं तरी तुला माहितीये की तिच्याबरोबर डील करणं सोपं नाहीये. हातात पेन खेळत मीना स्निअर्ड. आता आपण काय करावं? सॉरी प्रिया, दुर्दैवाने मी इथे तुला कॉन्ट्रॅक्टवर साईन करण्यास सांगितलं नाही. मी पुन्हा मॉडेल बदलण्यास सांगितलंय. असं बोलल्यानंतर मीनाने प्रज्ञाच्या हातातला कॉन्ट्रॅक्ट फाडला. मी आता तुझ्या कोणत्याही मॉडेलला यूज करणार नाही. मला पाहिजे असलेल्या मॉडेलने ही कंडिशन ठेवली आहे. हे ऐकून प्रियाने रागाने टेबलावर हात मारला. मीना, याचा अर्थ काय आहे? प्रियाने कधीही विचार केला नव्हता की सिक्रेट त्यांच्या शब्दांवर परत जाईल. मी काय बोलते हे समजू शकत नाही का? मी म्हटलं की मी प्रज्ञाच्या कॉन्ट्रॅक्टवर सही करणार नाही. तुझ्या कुटुंबाच्या पर्सनल गोष्टींसाठी तू माझ्या हाती एक अयोग्य मॉडेल दिली आहेस. प्रिया, तू हे असं ट्रीट करते तुझ्या फ्रेंड्सना? तू कशाबद्दल बोलतेस हे मला माहित नाहीये. प्रियाने सरप्राईज व्यक्त केला. ठीक आहे, मी एक प्रश्न विचारते. तू मला सांगितलं की शनाया ही एक न्यूकमर आहे. ती आधीच इंटरनॅशनली रिनाऊंड आहे आणि तिला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रॉयल मॅगझिनच्या एडिटरची ती शिष्य आहे. तरीही तू जाणून बुजून सांगितलं की ती एक न्यूकमर आहे. तुला भीती वाटत होती की मी प्रज्ञाला घेणार नाही, म्हणून तू जाणीवपूर्वक तिला बदनाम केलंस. मीना मोठ्याने बोलली. मी? प्रिया चिडली. तुझ्या स्वार्थामुळे काल रात्रीच्या फोटोग्राफी एक्झिबिशनमध्ये मला किती अपमान वाटला हे माहितीये का? मीना प्रियाला त्यांच्या मागील मैत्रीची पर्वा न करता दोष देत राहिली. प्रिया, जेव्हा कोणी पाहत नाही तेव्हा तू काय करतेस याची मला पर्वा नाही, परंतु माझ्यासमोर तू तुझ्या स्कीम्स कंट्रोल कर. परंतु तू असं म्हणू शकत नाही की तुला त्याला घ्यायची इच्छा नाहीये. तू आधी प्रज्ञाच्या अबिलिटीज पाहिल्या आहेत. या संदर्भात मला काही म्हणायचं नाहीये. मी ज्या मॉडेलवर साइन इन करण्यासाठी खूप मेहनत केली आहे तिच्याशी मी आधीच प्रॉमिस केलाय. जर तुम्हाला बाजू मांडायची असेल तर तिच्याशी बोला. ती जोपर्यंत प्रज्ञाबरोबर काम करण्यास तयार आहे तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाहीये. मीनाने फाडलेला कॉन्ट्रॅक्ट टेबलावर ठेवला आणि तिच्या असिस्टंटला विचारलं, ती आलीये का? हो, ती आलीये. हे सगळं ऐकून प्रियाने आपले दात क्लेंच केले. ही मॉडेल जिने आपल्याला आपला कॉन्ट्रॅक्ट मोडायला लावला आहे आणि आपले संबंध तोडले आहेत ती कोण आहे हे मला पण पाहू दे. प्रियाने वळून बघितलं आणि मीटिंग रूमच्या एंट्रन्सकडे पाहिलं. त्याच वेळी वेदांत आणि प्रज्ञा देखील रागाने दाराकडे पाहत राहिले. यावेळी त्यांच्यासाठी सगळं काही उद्ध्वस्त करणारं कोण होतं? प्रज्ञाला असं वाटलं की तिचे हृदय रागाच्या भरात फुटणार आहे. शनायापासून सुटका करणं इतकं सोपं नव्हतं.
तरीही कुणाला असा विचार आला असेल का स्वतःहून आपण डेंजरस सिच्युएशनकडे इंटरेस्ट घ्यावा ज्याचा परिणाम ही डेंजरसच असेल. तिला आश्चर्य वाटलं की कोणीतरी त्यांना चॅलेंज देण्याचा प्रयत्न करतंय. मीटिंग रूममधलं वातावरण अत्यंत टेन्स होतं. या क्षणी मीटिंग रूमचा दरवाजा अचानक उघडला आणि आत चालत आली एक सुंदर आकृती जिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शनाया. ही खरंच शनाया आहे. ही पुन्हा शनायाच आहे. प्रियाने तिची मूठ क्लेंच केली. तिला कधीच वाटलं नव्हतं की शनाया मीनाला तिच्या बोलण्यावरून परत वळवू शकेल. प्रज्ञा आणि वेदांत एकाच वेळी शॉकमध्ये उभे राहिले. हे अशक्य होतं. शनायाला आधीच काढून टाकलं गेलं होतं. तिने सिक्रेटचं मन कसं बदललं? काळजीपूर्वक विचार केल्यानंतर सिक्रेटच्या प्रत्येकाने शनायाला आपलं मॉडेल म्हणून वापरण्याचा निर्णय घेतलाय. मीनाने रूममधील सगळ्या लोकांसमोर घोषित केलं. त्यानंतर तिने ट्रिओला ट्रिव्हियल लुक देत विचारलं, मला माहिती आहे त्याप्रमाणे ती टॅलेंटचीही एक मॉडेल आहे, परंतु तू अजिबात आनंदी नाही असं मला का वाटतंय? असं शक्य आहे की शनाया ही तुमची मॉडेल नाहीये? शनाया, तू कोणत्या स्कीम्स वापरल्यात? तू हे फ्रंट कव्हर माझ्याकडून का काढून घेतलंस? प्रज्ञा तिचा राग रोखू शकली नाही आणि तिने शनायाला प्रश्न विचारला. फ्रंट कव्हर जे तुझं आहे? शनायाने तिची स्माईल मेंटेन ठेवली आणि तिच्या इमोशन्सला कोणालाही पाहू दिलं नाही. तू माझी पॉप्युलॅरिटी फॉरेनला जाण्यासाठी वापरली. स्टेज शेअर करण्याच्या नावाखाली तुमच्या स्कॅन्डलपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही डिस्कशनचा विषय तयार केला. मी अमेरिकेत आल्यावर माझा काही उपयोग झाला नाही म्हणून तू मला फ्री केलंस. तू मला त्या क्लायंटसमोर डिफेम केलंस आणि माझा फेक पोर्टफोलिओ दिला. तर मला सांग, हे फ्रंट कव्हर तुझं कसं आहे? मी फक्त जे माझं आहे तेच मिळवलं आणि मी जे फेअरली डिझर्व करते ते रिकव्हर केलं. तू तुझ्या बॅकग्राऊंडचा उपयोग तुझ्या फायद्यासाठी माझ्यावर केलास, तर मी माझ्या स्वतःच्या अबिलिटीज वापरून माझा फ्रंट कव्हर परत मिळवला. मी कुणाकडूनही चोरी केली नाही, पण मी इतरांना माझ्यावर स्टेप ओव्हर करायला देणार नाही. इट्स दॅट सिम्पल. शनायाच्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द क्लिअर आणि प्रिसाईज होता, फुल ऑफ पॉवर होता. मीना, जिला ओरिजिनली मिसअंडरस्टँडिंग झाली होती, तिने शनायाकडे कौतुकाने पाहिलं. किती स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे ती. शनाया, मी हे आधीही सांगितलं आहे, प्रज्ञासाठी हा सगळ्यात महत्वाचा काळ आहे. टॅलेंटमधील प्रत्येक जण तिला या अडथळ्यापासून मुक्त होण्यासाठी मदत करतोय. वेदांतने रागाने शनायावर वर्बली अटॅक केलं. तू इतकी स्वार्थी नाही होऊ शकत. तिला ऑब्स्टॅकल्स येण्याचं कारण म्हणजे तुझ्यामुळे. मी हे आधीही सांगितलं आहे की तुला तिला कितीही पाठिंबा द्यायचा असला तरी माझे काही ओपिनियन नाही आणि मी केअरही करत नाही. पण जर तिला माझ्यावर स्टेप ओव्हर करत पुढे जायचं असेल तर मी तिला अजून पिटीफुली खाली पाडेल. शनाया, मीनाने मेन्शन केलं की जोपर्यंत तू सांगतेस प्रज्ञा अजूनही सिक्रेट फोटोशूटमध्ये भाग घेऊ शकते. तिच्याकडे जास्त वेळ शिल्लक नाहीये. लवकरच ती टॉप 10 मॉडेल पुरस्कारांमध्ये भाग घेणार आहे. मी का मान्य करावं? तिला त्रास होत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे. तिला मदत करणं माझं ऑब्लिगेशन काय आहे? त्यासाठी काही लॉ आहे का? शनायाने अम्युज्ड टोनमध्ये विचारलं. प्रियादी, तू खरोखरच केपेबल नाही का? तिला दुसऱ्या मॅगझिनसोबत काम मिळवून द्या. शनाया, डोंट गो टू फार. रागाच्या भरात प्रियाने तिचे पाय आपटले. मीना, टॅलेंटचे लोक एकमेकांमध्ये भांडताना पाहत उभी राहू शकली नाही. तिने हळुवारपणे शनायाच्या खांद्यावर थाप दिली आणि म्हणाली, शनाया, मी बाहेर थांबते. अर्ध्या तासानंतर मला तुझा निर्णय सांग. मग ते सोलो शूट असेल की तुझं आणि प्रज्ञाबरोबरचं शूट असेल, तू निर्णय घे. मीना, थँक्यू. शनायाने होकार दिला. ती चांगली वेळ होती, कारण तिला सांगण्यासारखं बरंच काही होतं जे बाहेरील लोकांसमोर बोलणं कन्व्हिनियंट नव्हतं. मी डोअर गार्ड करण्यासाठी काही बॉडीगार्ड्सला सांगितलंय. जर कोणाला तुला काही करायचं असेल तर फक्त स्क्रीम कर. शनायाने पुन्हा हसत हसत रागिणी आणि आनंदकडे पाहिलं आणि असं म्हटलं की या परिस्थितीत तिची गैरसोय होणार नाही.
मीना खोलीतून बाहेर पडताच प्रियाने टेबलावर हात मारला आणि शनायाला विचारलं, तुला काय पाहिजे? आपण ज्याच्याकडून फेवर विचारतो आहे त्याला आपण असं ट्रीट करत नाही. शनाया प्रियाला ठामपणे म्हणाली, तुझ्या भावाने काय केलं आहे मला खात्री आहे की तुला आधीच माहिती आहे. या इंडस्ट्रीत स्ट्रॉंग लोकांना फुल सपोर्ट मिळतो हे क्लिअर आहे आणि वीक लोकांवर स्टेप ओव्हर केलं जातं. मी काय म्हणते आहे याचा तुला काही फरक पडत नाही हे मलाही माहिती आहे. आम्हाला दोघांनाही एकमेकांचा फेस आवडत नसल्याने एकत्र काम करण्याचा काय अर्थ आहे? तू दुसऱ्याकडे प्लीड केलं पाहिजे. प्रियाचे डोळे लाल होते, परंतु या क्षणी तिला करण्यासारखं काहीही नव्हतं. अखेर ती एका वेगळ्या कंपनीची मॅनेजर होती. ती टॅलेंटला मदत करत होती हे तिच्या कॉन्ट्रॅक्टला ब्रीच करणं होतं. ती प्रज्ञाला ओपनली मदत करू शकली नाही. शिवाय चान्सेस जवळपास सहज मिळत नव्हते. काही चॉईस नाही म्हणून तिला तिचा टोन सॉफ्ट करावा लागला. शनाया, तुला काय पाहिजे ते मला सांग. तू खूप दूर गेली तर आपल्या दोघांनाही त्याचा फायदा होणार नाही. प्रज्ञा म्हणाली की मी तिला बिलॉंग करत असलेलं काहीतरी चोरलंय. नाही, प्रज्ञाला तुझ्या गायडन्सची आवश्यकता आहे. प्रियाने शनायाला प्रतिसाद दिल्यावर तिचे दात क्लेंच केले. प्रत्यक्षात तिला शनायाने त्वरित अदृश्य होण्याची तीव्र इच्छा होती. शनायालाही तिच्याबद्दल असंच वाटलं, पण तिच्यासमोर या लोकांच्या प्रोव्होकेशनने तिला समजावून सांगितलं, जर ती त्यांच्याशी तर्क करू शकत नसेल तर तिने स्वतःच्या फायद्यासाठी चॉईस करावी. तर प्रज्ञाच्या डिफायंट एक्सप्रेशनकडे झटकन न्याहाळल्यानंतर तिने तिच्या भुवया उंचावल्या आणि ती म्हणाली, मी प्रज्ञाला एक संधी देईन, पण एका कंडिशनवर. बोल, प्रियाने आपला राग रोखून धरताना सांगितलं. मला आतापासून टॅलेंटने प्रॉमिस द्यावं असं मला वाटतंय. मी कोणाबरोबर काम करते त्याचा निर्णय मी पर्सनली घेईन. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मला पाहिजे असलेली कोणतीही नोकरी मी घेईन, कुठलंही काम मी घेईन. टॅलेंटला स्टेप इन होण्याचा कोणताही अधिकार नाही आणि मी अग्री करत नाही असं कोणतंही जॉब अरेंज करण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नाही. शनाया सरळ सरळ म्हणाली. हे शक्य आहे, प्रिया ठामपणे म्हणाली. तुझा कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात किंवा पर्सनली स्टुडिओ उघडण्यात यात काय फरक असेल? तू हे नाकारू शकते, शेवटी मी तरीही ते घडवून आणीन. परंतु तुला खात्री आहे की प्रज्ञा वाट पाहत राहू शकेल? प्रियाने वेदांतकडे पाहिलं. त्या दोघांनी क्षणभर विचार केला. सरते शेवटी प्रियाने शनायाला सांगितलं, जास्तीत जास्त मी केवळ तुला तुझं ओपिनियन मांडण्याची परवानगी देऊ शकते. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मी तुला विचारल्याशिवाय नोकरीची अरेंजमेंट करणार नाही. आपल्या कस्टमरच्या निवडीच्या संदर्भात कंपनी नक्कीच कंट्रोलमध्ये असणं आवश्यक आहे. अन्यथा जर तू चीप नो नेम कंपन्यांमध्ये तुझ्या चॉईसने काम करणं निवडलं तर आमच्या कंपनीच्या रेप्युटेशनचं काय होईल? शनाया, कोणताही कलाकार त्यांच्या कंपनीच्या हेडवर ट्रेड करू शकत नाही. कंपनीच्या कंट्रोलखाली असू शकते, परंतु जेव्हा जेव्हा कोणताही निर्णय घेतला जाईल तेव्हा मला हायर अप्स उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे, कारण मला यापुढे वेदांतवर विश्वास नाही. इतर कंपन्या त्यांच्या कलाकारांना उत्तम रिसोर्सेस अवेलेबल करून देतात. तू माझ्यासाठी हे करशील अशी अपेक्षा नाही, फक्त तुम्ही इंटरफेअर करू नका एवढंच आहे. आणखी एक गोष्ट, प्रज्ञाला सगळ्या गोष्टींमध्ये टाय करू नका. प्रिया स्नियर्ड. तिला विश्वास नव्हता की शनाया जास्त सक्षम आहे. हे सगळं फक्त एक रॅश निर्णय होता. एकदा प्रज्ञाची स्थिती एलिव्हेट झाल्यानंतर टॅलेंटला पुन्हा शनायाची बदनामी करण्यास अडचण येणार नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा ती शनायासाठी एक समस्या निर्माण करेल. ही तिला खात्री आहे की शनाया स्वतःला त्यातून बाहेर काढू शकणार नाही. म्हणून ती अग्री झाली. आत्ताच तिने घेतलेला हा सगळ्यात सर्वोत्कृष्ट निर्णय होता. तिला संपूर्ण शनायावर थेट पाऊल ठेवता येत नसल्यामुळे ती फक्त हे करू शकत होती की प्रज्ञाबरोबर तिला एक स्टेज शेअर करू दे. ती स्वतःसारख्या टॉप मॅनेजरसह पाहण्याची प्रतीक्षा करू शकत नाही की शनाया प्रज्ञापेक्षा अधिक चांगली असेल की नाही. मी अग्री करते, डोकं हलवत प्रियाने रिप्लाय दिला.
पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.